80% समाजकारण 20% राजकारण या ब्रीदवाक्यानुसार समाजाभिमुख कार्यात आघाडीवर असलेल्या शिवसेना उभाठा गटाचे नाशिक रोड विभागातर्फे क्षयरोगींना दिलासा देणारा उपक्रम राबविण्यात आलाय। जिल्हा प्रमुख डी.जी. सूर्यवंशी यांच्या पुढाकाराने 65 क्षयरोगी रुग्णांना 6 महिन्यांसाठी दत्तक घेऊन त्यांना दर महिन्याला अन्नधान्ययुक्त फूड बास्केट देण्याचा उपक्रमचा दुसरा टप्पा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी सकाळी पार पडलाय। या उपक्रमाअंतर्गत रुग्णांना पौष्टिक अन्नधान्य असलेली फूड बास्केट देण्यात आली आहे, ज्यामुळे त्यांना उपचार काळात आवश्यक पोषण आणि आधार मिळणार आहे। क्षयरोगाशी लढा देणाऱ्या रुग्णांसाठी हा उपक्रम केवळ सहाय्य नव्हे तर शिवसेनेच्या संवेदनशील सामाजिक भूमिकेचे दर्शन घडविणारा ठरलाय। या कार्यक्रमात शिवसेना उपजिल्हा प्रमुख माजी नगरसेवक केशव पोरजे, जिल्हा सचिव मसूद जिलानी, उपजिल्हा प्रमुख भैया मणियार, सुधाकर जाधव, योगेश देशमुख, विभाग प्रमुख सागर निकाळे, स्वप्नील औटे, सुवर्णाताई काळुंगे, श्रद्धा मुठाळ, अमोल आल्हाट यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते। शिवसेनेने घेतलेला हा समाजाभिमुख उपक्रम क्षयरोगी रुग्णांसाठी दिलासा ठरत असून त्यांना शारीरिक तसेच मानसिक बळ मिळण्यास मदत करणार आहे। पक्षाच्या भगवा सप्ताह मोहिमेअंतर्गत राबविण्यात येणार हा उपक्रम पुढील 4 महिने सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती माजी नगरसेवक केशव पोरजे यांनी दिली आहे। शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या 65व्या वाढदिवसाचं औचित्य साधून शिवसेना नाशिक जिल्ह्याच्या वतीने क्षयरोग पेशंटांना दर महिन्याला 65 किटचं वाटप, फूड किटचं वाटप करण्याचा जो निर्धार आपण केला होता, 2 महिन्यापासून आपण दर महिन्याला 65 किटचं वाटप करतो। या महिन्याच्या देखील सुरुवातीलाच या किटचं वाटप करण्यात आलं। मी खरोखर जे बाळासाहेबांची आपल्याला सर्वांना शिकवण आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण याच अनुषंगाने काम आमचे शिवसेना नाशिक रोड विभागाचे सर्व पदाधिकारी व सर्व महिला आघाडीच्या पदाधिकारी असेल, युवासेनेच्या पदाधिकारी योगदानातून हा कार्यक्रम होत आहे। मी सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो आणि अजूनही मी डॉक्टर साहेबांना विनंती करतो की अजूनही आपले जर काही मागण्या असतील निश्चित आम्हाला तुम्ही सांगा। शिवसेना नेहमीच आपल्या सोबत राहत आली आहे आणि यापुढे राहील। धन्यवाद। आज क्षयरोग मुक्त नाशिक करण्यासाठी शिवसेनेने घेतलेला संकल्प, आज हा 65 पेशंट्स दत्तक घेतलेले 6 महिन्यासाठी, तर आजचा हा दुसरा महिना आज नाशिक जिल्हा शिवसेना डी.जी. सूर्यवंशी जिल्हा प्रमुख यांच्या वतीनं हा 65 रुग्णांना किट वाटप या ठिकाणी संपन्न झालं। आपण सगळे शिवसैनिक सज्ज आहोत का नाशिकमधून क्षयरोग मुक्त कसा होईल आणि येणाऱ्या काळात जे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानासाठी सुद्धा शिवसेना सज्ज झालेली आहे। त्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणि कर्जमाफीसाठी आम्ही सर्व शिवसैनिक वेगवेगळ्या स्वरूपाने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवत आहोत। हेच आपण सर्व राजकीय राजकारण सोडून आपण मदतीचा हात देऊया आणि शिवसेनेचं 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे सदैव आम्ही बाळासाहेबांचं शब्द, त्यांची दिलेले गुण आम्ही यापुढे अविरतपणे ठेवू। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवसेनेचे हे कार्य पुन्हा एकदा सिद्ध करते की फक्त सत्तेसाठी नव्हे तर समाजाच्या आरोग्यासाठी, गरजूंच्या सेवेसाठी आणि मानवतेच्या कार्यासाठी ही शिवसेना सदैव तत्पर आहे। सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही जो उपक्रम हाती घेतला होता तो उपक्रम आम्ही यशस्वीरित्या हा पार पाडलेला आहे। क्षयरोगांसाठी हे किट आम्ही अवेलेबल करून दिलं होतं आणि ते आम्ही आतापर्यंत क्षयरोग जे रुग्ण आहेत त्यांना आम्ही देतोय। नमस्ते।